प्रसारित करत आहोत डॉक्टर यशवंत पाठक लिखित अनुभव समृद्ध मातीचं देणं या पुस्तकाचं अभिवाचन. अभिवाचक जयंत ठोंबरे. या पुस्तक अभिवाचनाचा भाग 24वा आणि यातल्या डहुळलेला डफ या प्रकरणाचा भाग 4 आपण ऐकणार आहोत. नामसप्ताह आला. राम मंदिराच्या आवारात भव्य मंडप उभारला. त्याला जरतारी किनार लावली. खांबांनाही कापड लावलं. व्यासपीठावर विष्णुबुवा जोग महाराज, बंकट स्वामी, नाना महाराज साखरे, दादा महाराज सातारकर, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर यासारख्या बड्या बड्या वारकरी संतांचे फोटो होते. त्यांच्या शेजारी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबाचा गाथा हे ग्रंथ गाभाऱ्यात ठेवून त्यांची रम्य पूजा बांधली. ओवरीत वारकरी शिक्षण संस्थांच्या आळंदीची मुलं होती. मधोमध वारकरी गादी होती. त्याच जवळ पखवाजाची मांडणी होती. टाळांचा ढीग होता. नामसप्ताहाची तयारी पूर्ण झाली. या पलोबा, आज सप्ताहाच्या आधीच कसं काय येणं केलं? रामाबुवा हात जोडून म्हणाले. पलोबांनीही त्यांना अगदी झकासपैकी लोटांगण घातलं की निम्म काम झालं असं समजायचं. तुमच्यापाशीच काम होतं, अगदी खाजगीत होतं असं म्हणत पलोबांनी रामाबुवांचा हात हातात घेतला आणि रामाबुवांना ओढीत आपल्याबरोबर नेलं. मंडपातल्या एका कोपऱ्यात नेऊन पलोबांनी त्यांच्या कानात सांगितलं, आपल्या भिलाबुवांना यंदाच्या नामसप्ताहात मोठ्या सेवेला संधी द्या ना. अहो, आपल्या गावाचं भूषण आहे भूषण. पलोबांचं हे ऐकून रामाबुवा थांबले. थोडे क्षण जाताच ते पलोबांच्या कानापाशी उद्गारले, आपण भिलाबुवांना मध्यरात्रीच्या चक्री भजनामध्ये नेहमीच घेतो. पलोबा म्हणाले, मध्यरात्रीच्या भजनाला गावातले किती लोक असतात? असतात की, किमान पक्ष आपली वारकरी मंडळी तर नक्कीच असतात ना. मग आणखीन काय पाहिजे? पलोबांनी आवाज चढवला. मग संध्याकाळच्या टाळकऱ्यांना तुम्ही मध्यरात्री का नाही भजन करायला सांगत बरं? अहो, त्यांचा मान येतो म्हणून. रामाबुवाही तापले. मान कोण निर्माण करतो? आपणच ना. पलोबा म्हणाले. आपण कोण मान निर्माण करणार पलोबा? तो हे सर्व निर्माण करतो. बुवांनी रामरायाकडे बोट दाखवीत म्हटलं, त्या रामरायाजवळ मुळीच भेद नाही. तो माणसांना असं कधीही वागवणार नाही. हे सारं आपण आपल्यातल्या प्रदर्शनासाठी करतो. बुवा, मला एक सांगा, तुमच्या त्या देवबुवा आणि चौधरी टाळकऱ्यांपेक्षा आपला भिलाबुवाचा आवाज 10 पटीनं उत्तम आहे. काय आवाजी आहे, काय म्हणण्याची ढब, काय त्याचा रंग. अरे, तुमचा मंडप नाही त्यानं हलवून सोडला तर नाव उतरून तुमच्या पायाशी ठेवीन. तो केवळ मांग म्हणून. पलोबा हातवारे करून बोलू लागले. रामाबुवांच्या मनास हे सारं पटत होतं, पण त्यांना ते तसं बोलता येईना. मग करणं तर फारच दूर. त्यांना ताण आला. इकडे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या अभंगावर निरूपण करायचं आणि आपला एक साधा भाविक वारकरी असलेल्या भिलाबुवाला मात्र विण्यापासून दूर करायचं. हा कुठला न्याय? येथ जाती गा सारे अप्रमाण या माऊलीच्या ओवीला कलंक लावायचा. थोडं तरी बोलण्यासारखं वागावं. त्यांचं किंवा आमचं मागणं काही मोठं नाहीये. तुम्ही आता चोखा मेळा रोहिदाच असता तर त्याला मंडपातनं हुसकावलं असतं. पुन्हा या रे अवघे जण या ती भरते नाही नर म्हणून नाचला असता. हे पहा पलोबा, आमची सांप्रदायिक रीत आहे. आम्ही ते काही होऊ देणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. कोणी लिहून ठेवली ही तुमची रीत ते तर मला सांगा. काय करू? माझा नाईलाज आहे. मला यात काहीही करता येत नाही. ते पाप आम्ही काही घेणार नाही. पलोबा उठले. तडक आले ते सोनोपंत दांडेकरांकडे. सोनोपंतांना नमस्कार केला. सोनोपंतांनी त्यांना आपल्या जवळ बसवलं. कुशल विचारलं. इकडचं तिकडचं झालं. त्यानंतर पलोबा म्हणाले, तुमच्याकडे काम होतं. बोला ना. सोनोपंतांनी चष्मापुसीत म्हटलं, आपल्या नामसप्ताहामध्ये तुमच्या कीर्तनाला विणेकऱ्यापाशी आपल्या भिलाबुवाला उभं करायचं होतं. भिलाबुवा म्हणजे आपले डफवाले ना?
काळेसे बुटके, हा ते मला माहिती आहेत. आमच्या वारीमध्ये तेच असतात ना. त्यांची भजनं गवळणी मी ऐकल्या आहेत. मला वाटतं माझ्या मागच्या नामसप्ताहात एका मध्यरात्री मी त्यांचं आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे हे भजन ऐकलं मी बाजूला उभं राहून. छानच म्हणतात. त्यांना तुमच्या कीर्तनात सेवा करायची आहे. अवश्य. पण ते कुठे आहेत? सोनोपंतांनी विचारलं. ते आपल्या गाडगे महाराजांच्या धर्मशाळेच्या पलीकडे राहतात. मग आपण जाऊन येऊ त्यांच्याकडे. पलोबा सर्द झाले. उगाच रामाबुवांशी वाद घालीत बसलो असं त्यांना वाटलं. त्यांनी तांगा केला. सोनोपंत निघाले. भिलाबुवांचा विश्वास बसेना. सोनोपंत विचारतायत, काय बुवा, आत येऊ का? वाह, या पांडुरंगा. एवढे शब्द बुवांच्या तोंडून निघाले. भिलाबुवांनी आपलं कोरं उपरणं बाटावर अंथरलं. सोनोपंत झोपडीत बसले. भिलाबुवांना हात जोडावेसे वाटले. बुवा म्हणाले, काय देवा, गरीबाकडे कसं काय येणं केलं? बुवांनी कधी बोलवलं नाही. म्हटलं आपणच जावं. सोनोपंत आणि पलोबा दिलखुलासपणे हसले. भिलाबुवा अगदी मन भरून बोलले. त्यांच्या आनंदाचं आभाळ आज झोपडीत मावलं. काय करू नी काय नको असं त्यांना होऊन गेलं. ते सारखे हुमरत होते. बुवा, आज आमच्या कीर्तनात सेवा करणार ना? त्याचीच वाट पाहत होतो. आज सोनियाचा दिनू अमृत्य पाहिला. भिलाबुवाच्या झोपडीपाशी सोनोपंतांच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली. पलोबा गर्दी हटवीत होते. लोक मागे होत नव्हते. पांडुरंगाला त्रास नका देऊ, भिलाबुवा म्हणाले. बुवांनी गाईचं धारोष्ण दूध आणलं. सोनोपंतांनी दूध घेतलं. बुवांनी त्यांच्या पायावर डोकं टेकवलं. बुवांना कृतार्थ वाटलं. सोनोपंतांच्या कीर्तनात बुवा विणेकराच्या शेजारी उभे राहिले. सगळे टाळकरी आवाक झाले. सोनोपंतांनी टाळकऱ्यांना जय जय रामकृष्ण हरी म्हणण्याची खूण केली. बुवांनी हा चरण जो दाणकन उचलला तो बाकीचे टाळकरी गप्प झाले. बुवा तल्लीन होऊन गात होते. सोनोपंत डुलत होते. सोनोपंतांनी हा चिनेम आता न फिरे माघारी हा अभंग निरूपणासाठी घेतला. बुवांच्या शेजारी टाळकरी जरा बाजूला उभे होते. आपला स्पर्श बुवांना होता कामा नये याची सोनोपंतांच्या नकळत दक्षता घेत होते. विणेकरी बुवांच्या बरोबर गात होते. गोपाळ बुवा भिलाबुवांना सारखी म्हणण्याची खूण करीत होते. सोनोपंतांनी निरूपणातला एखादा चरण दिला की तो बुवांनी उचललाच. सोनोपंतांच्या निरूपणाला बहार आली. बुवा तल्लीन होऊन म्हणता म्हणता नाचत होते. कंठी धरेला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश या अभंगाला बुवांनी तर बहार केली. रामाबुवा अगदी निश्चल होते. कीर्तन संपलं. आरती झाली. सोनोपंतांनी आपला हार बुवांच्या गळ्यात घातला. आसपासच्या माणसांनी पुंडलिका वरदे हार विठ्ठलचा गजर केला. सोनोपंतांच्या आग्रहास्तव बुवांनी कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवतो कान्हा ही गवळण म्हटली. कशी जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो कान्हा मुरली वाजवितो कान्हा मुरली वाजवितो कान्हा. सगळे हालत होते. सोनोपंतांनी गवळण संपताच बुवांच्या हातामध्ये श्रीफळ दिलं. शेजारी उभा असलेला पुजारी डोळ्यात काहीतरी गेलं म्हणून डोळे चोळीत निघून गेला. सोनोपंत म्हणाले,
बुवा, आता नित्य सेवेला यायचं, तुम्ही हक्काचे झालात. पलोबांना आनंद वाटला. भिलाबुवा त्याच धुंदीत घरी आले. पांडुरंगाच्या तसबिरीच्या शेजारच्या खुंटीवर हार ठेवला. त्यातली फुलं पायदळी जाऊ नयेत म्हणून हारातली पडायला आलेली फुलं त्यांनी डफाला वाहिली. डफ डहुळला. हलकाडीच्या काड्या थरथरल्या. चंद्राची बॅटरी झोपडीत आली. बुवा घोरू लागले. आसमंत तृप्त झाला. पुण्याई फळाला आली. ढणढणते चिमणी काजळीची चादर ओढून विसावली. पलीकडचा लिंबही बुवांना वारा घालण्यासाठी पंखा झाला. गडीतल्या मातीला मोहर आला. चांदण्यांचे टाळ आकाशात नाचू गाऊ लागले. गोदावरीशी बुवांचा पराक्रम डफातून वारा बोलू लागला. श्रोते हो, जाती धर्माच्या भिंती देवानं नाही निर्माण केल्या, त्याला तर सगळीच सारखी. आईला जशी तिची मुलं असतात ना, तशी तिचं तिच्या सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम असतं. परमेश्वर सुद्धा आपली माऊलीच. मग तो माणसा माणसात भेद कसा करेल? तो तर फक्त भक्तीचा भुकेलाय. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा, नामदेव, जनाबाई, चोखोबा अशा साऱ्या त्याच्यावर प्रेम केलेल्या संत मंडळींना खांद्यावर कडेवर घेऊन तो फक्त निर्मळ भक्तीचा संदेश समस्त मानवाला देतोय. अशा भक्तीत कसले आलेत जात धर्म भेदाभेद? तिथे असतो फक्त परिपूर्ण भक्तीचा संवाद, भक्ताचा त्याच्या भगवंताशी. हाच अनुभव आज भिलाबुवांना सोनोपंतांच्या कीर्तनात त्यांच्या शेजारी उभं राहून आला. आणि जणू त्यांचं जीवन कृतार्थ झालं. श्रोते हो, आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी तुमची कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, उत्तमोत्तम दर्जेदार श्रवणीय कार्यक्रम पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी रेडिओ जयंतला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा.